नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे, म्हणूनच आपण त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदकांचे वेगवेगळे प्रकार आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत। आज आपण बनवणार आहोत रसमलाई मोदक। रसमलाई मोदक बनवण्यासाठी आपण हे 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। हे पनीर तुम्ही विकतचं पण घेऊ शकता किंवा तुमच्या घरी बनवलेलं पण पनीर तुम्ही यासाठी वापरू शकता। फक्त तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलेलं पनीर घ्यायचं नाही। बनवायच्या आधी तुम्ही बाहेर 2 ते 3 तास बाहेर काढून ठेवा पनीर। ह्या पनीरचे आपण असे थोडे मीडियम साइजचे पीस करून घेऊयात। हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे, त्यामुळे आपण हे असे तुकडे करून घेतोय। पनीर आपण मिक्सर मध्ये पल्स मोडवर म्हणजेच बंद चालू करून असं 1 मिनिटभर असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। असं स्मूथ पनीर आपल्याला करायचं आहे। आपण हाताने जर बारीक केलं तर ते रवाळ टेक्स्चर त्याचं राहतं। असं तुम्ही बघू शकता, असं स्मूथ टेक्स्चर यायला पाहिजे। आता आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आणि गॅस कमी करायचा आहे। यात आता आपण घालणार आहोत 1 चमचा साजूक तूप आणि हे बारीक केलेलं पनीर। हे आपल्याला मंद गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। पॅन आपल्याला नॉनस्टिकचाच घ्यायचा आहे। स्टीलची कढई वगैरे वापरायची नाही, नाहीतर ते मिश्रण कढईला वगैरे खूप चिटकतं आणि खूप वेस्ट जातं। त्यासाठी शक्यतो तुम्ही ही काळजी घ्या, नॉनस्टिकचाच पॅन घ्या। गॅस आपण कमीच ठेवलेला आहे। यात आपल्याला घालायचे आहे 3 चमचे पिठी साखर। पिठी साखर या मिश्रणात चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पिठी साखर घातल्यावर मिश्रण थोडं पातळ होईल, कारण साखरेला पाणी सुटतं। पिठी साखरेऐवजी तुम्ही आपली रेग्युलर साखर पण वापरू शकता, फक्त ती साखर जरा वितळायला वेळ लागेल। 2-3 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता मिश्रण ड्राय झालेलं आहे। साखर टाकली तेव्हा थोडंसं पातळ झालं होतं। आता आपण कंटिन्यू परतून घेतल्यावर 2-3 मिनिटातच ड्राय झालेलं आहे। आता आपण त्यात अर्धा कप मिल्क पावडर घालणार आहोत। तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता। मिल्क पावडरमुळे एक खव्याचा फ्लेवर येतो मोदकांना आणि पनीर मध्ये जे एक्स्ट्रा मॉइश्चर राहिलेलं असतं ते कव्हर होतं। आता हे आपल्याला मंद गॅसवर चांगलं एक गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस अजिबात आपल्याला फास्ट करायचा नाहीये। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण किती ड्राय झालेलं आहे। यात आता आपण हे मी 2 चमचे कोमट पाण्यामध्ये 10 ते 15 केशराच्या काड्या आधीच बुडवून ठेवलेल्या होत्या। हे मी कलर येण्यासाठी घालत आहे। तुम्ही ह्याऐवजी फूड कलर पण येलो कलरचा घालू शकता। आणि हे रसमलाई फ्लेवरचे इसेन्स 3 ते 4 थेंब आपण ह्यात घालणार आहोत। केशरच्या काड्या आपण पाण्यात बुडवून ठेवलेल्या होत्या, ते पाण्यामुळे परत मिश्रण ओलसर झालंय। ते आपण थोडं परत 1-2 मिनिटं एकसारखं परतून घेऊन परत ड्राय करून घेऊया। तुम्हाला जर एसेन्स वापरायचा नसेल तर तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता। परत 2 ते 3 मिनिटं आपण हे छान एकसारखं परतून घेतले। आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पॅन पासून मिश्रण वेगळं व्हायला लागलेलं आहे।
ह्यापेक्षा जास्त आपल्याला हे ड्राय करायचं नाहीये। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे दुसऱ्या आपण ताटात हे मिश्रण काढून घेऊया। हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं आता रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटातच आपलं मिश्रण असं कोमट झालेलं आहे। आता आपण हे हाताने असं चांगलं मळून घ्यायचं आहे आणि ते एकदम स्मूथ करायचं आहे। अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, तुम्ही जर इसेन्स तुमचा असा आणून परत जास्त वापर होत नसेल तर तुम्ही घरी रसमलाई बनवून ठेवून त्याचा पण वापर करू शकता, किंवा थोडी 50-100 ग्रॅमची रसमलाई विकत भेटते, ती पण आणून तुम्ही यात वापरू शकता। कारण रसमलाईचं इसेन्स आपण आणलं तर त्याचा परत फारसा उपयोग होत नाही। आता हे आपल्याला असंच चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण छान असं मिश्रण स्मूथ मळून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आता थंड पण झालेलं आहे। त्यात आता आपण हे बारीक कट केलेले पिस्त्याचे काप 2 चमचे घालणार आहोत आणि थोडे हे गुलाबाच्या पाकळ्यांचे तुकडे घालणार आहोत, सुकलेल्या गुलाबांच्या पाकळ्या। हे मार्केटमध्ये सहजासहजी भेटतात, पण तुम्हाला जर नाही भेटले तर तुम्ही घरी पण बनवू शकता। मी हे घरीच तयार केलेले आहेत। हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। रसमलाईचे मोदक म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या हव्याच, त्याने कलर खूप छान येतो आणि खूप आकर्षक दिसतात मोदक। आपण हा मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला आपण आतल्या बाजूने तूप लावून घ्यायचं आहे। पहिला मोदक करताना आपल्याला त्याला तूप लावायला लागतं, म्हणजे तो व्यवस्थित डिमोल्ड होतो। त्यावर आपण आता हे थोड्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत, म्हणजे ते बाहेरच्या बाजूने खूप सुंदर दिसतात मोदक। आणि थोडे पिस्त्याचे काप, आणि त्यावर हे आपण आता मिश्रण असं एवढं घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी प्रेस करायचं। एक्स्ट्राचं मिश्रण बाहेर येतं आपोआप आणि खालच्या बाजूनी प्रेस करून घ्यायचं। खालच्या बाजूने व्यवस्थित प्रेस करायचं, म्हणजे पूर्ण व्यवस्थित भरलं जातं, ते पोकळ राहत नाही। आता हे सर्व एक्स्ट्राचं आपण काढून घेऊयात। हे करताना आपण हा साचा एकदम प्रेस करून पकडलेला आहे। आता आपण हे डिमोल्ड करूया। बाहेर काढताना आपण असा अलगद काढायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे। अशा पद्धतीने सर्व आपण मोदक आता करून घेऊयात। तुम्ही पण ह्या वर्षी गणपतीला जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवून नैवेद्य म्हणून दाखवा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा। लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।